दम असेल तर अमोरा समोरची लढाई लढा. नामर्दार सारखे कृत्य करणाऱ्या खालच्या नीच पातळीच्या लोकांना मी घाबरत नाही, असे वक्तव्य राहिले प्रहार कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांची. नुकताच अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा जन्मदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. मोठमोठे शुभकामनाचे फलक लावण्यात आले, ज्यावर बच्चू कडू आणि प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांचा फोटो होता. काही सैतानी प्रवृत्तीच्या बेकारी टवाळखोर युवकांनी मध्यरात्री बल्लू जवंजाळ यांच्या प्रतिमेला काळे फासले. हे नीच कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. संतापाची लहर तालुक्यात पसरली. प्रहार शिवसेना आक्रमक झाली. सर्वांच्याच डोळ्यात राग स्पष्ट दिसून येत होता. अचलपूर पोलीस स्टेशन येथे जमून ठाणेदारांशी चर्चा करून सदर युवकांना लवकरात लवकर शोधून काढून योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन सोपण्यात आले आहे. गुन्हे दाखल करणार नाही, पण कोण हे तुला कारण सांगितलं करायला हे तर तू स्पष्ट सांग म्हणा. आम्ही काही करणार नाही, पण तो जो तुझा बोलविदा धनी आहे तो कोण आहे हे सांग म्हणा. एवढं जर झालं तरी पुढच्या वेळेस हे प्रकरण बंद होईल. नाही तर मग तुम्ही करा आणि आम्ही करू, सगळं वाढत जाईल प्रकरण आणि तुमच्या डोक्याला त्रास होईल त्या विषयाचा. नेहमीसाठी असंच होतं. आज जो बॅनर रंगवण्याचा प्रकार काही नालायकांनी केला, खरं तर दोन बापांची औलाद पैदास असावी असं मला वाटतंय. काही लोकांचं पोट बच्चू भाऊ आमदार पुन्हा आमदार झाल्यापासून दुखतंय आणि नव्यानं जी ऊर्जा कार्यकर्त्यात आली आहे, जी शिवसेनेची प्रहारची वाढ सोबत होत आहे, ते काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. आपण जर पाहिलं, ज्या लोकांनी त्या बॅनरला हसलं ते लोक तोंडाला दुपट्टे बांधून आले होते. अरे तुम्ही जर खरे मर्दाची औलाद असाल तर निदळ्या छातीने या, काय बोलायचं आहे ते बोला, आम्ही त्याचं उत्तर देऊ. असा जर गांडूपणा पुन्हा केले, हाती जर भेटले तर हातपाय छाटल्याशिवाय प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते राहणार नाही, हे तुम्हाला निश्चितपणानं सांगतो.